संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पास झालेली आहे आणि जो करासाठी जो अंडरग्राऊंड जो डीपीआर आहे तो डीपीआर सुद्धा समितीच्या माध्यमातून समितीने आंदोलन केल्यानंतर तो सुद्धा मंजुरीवर प्रस्तावित आहे. तर अशा प्रकारे खूप खूप मोठ्या प्रमाणात करोड रुपयाची कामं या वीज ग्राहक संगीत समितीच्या माध्यमातून हे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि ती आहे त्या समितीच्या माध्यमातून 102 कोटी रुपये आता ही कामही सुरू होणार आहेत. परंतु आजच्या तारखेपर्यंत एकही पॉलिटिकल पार्टीने असं क्लेम केलेलं नाही की हे काम आम्ही केलेलं आहे, ते करू शकत सुद्धा नाही. कारण या संदर्भात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा पत्राव्यवहार केल्याचा किंवा त्यांनी यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत आणि आम्ही त्या फंदामध्ये पडत नाही. प्रश्न असा आहे, राजकीय कुठल्याही प्रकारचे महावितरणाकडून वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी रविवारी दिनांक 21 रोजी कर्जत शहरातील शनी मंदिर सभागृहात आयोजित विशेष बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी महावितरणाला 15 दिवसांचा अल्टिमेटम देत या कालावधीत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कर्जत बंद करून लाक्षणिक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. या आंदोलनाला कर्जत व्यापारी फेडरेशननेही सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी रंजन दातार यांनी संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या विविध कामांचा आढावा घेतला. कर्जत तालुक्यासाठी 102 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून 65 कोटी रुपयांची कामे टेंडर प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच 37 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरीची प्रतीक्षा असून कर्जत शहराच्या भुयारी विद्युतीकरणासाठी 125 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती व आवश्यक नोटीस देणे बंधनकारक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीला शेकडो वीज ग्राहक उपस्थित होते. कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्या माध्यमातून आज कर्जत शनी मंदिरामध्ये आपण बैठक आयोजित केलेली. मोठ्या संख्येने सर्व कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असं गेल्या 2 वर्षापूर्वी आपण ऐतिहासिक असं आंदोलन केलेलं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल समितीच्या माध्यमातून कर्जतच्या समस्या नक्की काय, कारण कर्जतची परिस्थिती अशी आहे का 50,000 लोकांच्या कॅपॅसिटीचं एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर लाखो लोकांचं कनेक्शन त्याच्यावर चालत आहे आणि त्या संदर्भातला हा सर्व तफावत असल्या कारणाने तर दररोज रात्री 10 वाजल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत जे सातत्याने जे लाईट जाते तो प्रश्न सुद्धा यावर्षी पुन्हा तयार झालेला आहे. आणि एक महत्वाचं या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो त्या समितीच्या सातत्याच्या प्रयत्नातून 102 कोटी रुपयाची जी कामं आहेत ती मंजूर केलेली आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण जे यश आहे हे कर्जतच्या सर्वसामान्य लोकांचं ग्राहकांचं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जत तालुक्याला 24 तास वीज पुरवठा पाणी पुरवठा झाली पाहिजे यासाठी एक्सप्रेस फीडर जो असेल ती संकल्पना सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून पहिल्यांदा ती पास झालेली आहे. आणि जो करासाठी जो अंडरग्राऊंड जो डीपीआर आहे तो डीपीआर सुद्धा समितीच्या माध्यमातून समितीने आंदोलन केल्यानंतर तो सुद्धा मंजुरीवर प्रस्तावित आहे. तर अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात करोड रुपयाची कामं या वीज ग्राहक संगीत समितीच्या माध्यमातून हे आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि त्याचा डीपीआर देऊन त्या संदर्भातल्या काही ज्या मागण्या त्या मान्य झालेल्या आहेत. 67 कोटीचं टेंडर सुद्धा झालेलं आहे. त्याची कामं सुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहेत. त्या संदर्भातलं तुम्हाला 2 मिनिटांमध्ये डाटासाहेब डिटेलमध्ये सांगतील. कर्जतमध्ये 4 इन्कमर आणि या बाकी गोष्टी ज्या वाढणार आहेत त्याचा नक्कीच परिणाम पुढच्या 20 वर्ष वाढत्या लोकसंख्येनुसार कर्जतचा जो लाईटचा प्रश्न आहे हा संपुष्टात येणार आहे. आणि अशा प्रकारे आजची चर्चा झाली. त्याच्यानंतर ज्या काही प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचा जिथे पुढे नेग्लिजन्सी असेल किंवा काम करण्यामध्ये जे काम सुकारपणा असेल तर याच्या आजच्या तारखेपासून 15 दिवसामध्ये महावितरणचा जर कारभार जर बदल झाला नाही तर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत पुढच्या 15 दिवसानंतर आम्ही एक आंदोलन जाहीर करणार आहे. ते आंदोलन असं भव्य दिव्य असणार आहे की इथं व्यापारी सुद्धा काही लोक होते तर व्यापारी फेडरेशनच्या वतीने सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे की ज्या दिवशी समिती आंदोलन जाहीर करेल त्या दिवशी बाजारपेठा सुद्धा बंद असेल आणि कर्ज सुद्धा बंद असेल. तर याची दखल घेऊन महावितरणने याच्या पुढे लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आम्ही आवाहन. बघा हे सर्व पिक्चर क्लिअर आहे. आपण जे काय 2-3 पब्लिक मुवमेंट सुरू करतोय किंवा ज्या चालवतोय त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आज काय घडलंय, उद्या काय घडणार आहे आणि काल काय घडलेलं आहे याचा प्रत्येक लेखाजोखा हा ग्रुपवर टाकला जातोय. आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याचा पूर्ण आरसा आपल्याकडे, त्याचे पुरावे आपल्याकडे. आपण त्याचा डीपीआर केलेले, कारण त्या डीपीआर तयार करण्यामध्ये
दातार साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही समितीची काही लोक आम्ही 8-8 तास बसून हा डीपीआर महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने पत्रव्यवहार सातत्याने बैठका घेऊन हा पूर्ण केलेला आहे आणि म्हणून आम्ही ही भूमिका 8 दिवसापूर्वी जाहीर केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून 102 कोटी रुपये आता ही कामही सुरू होणार आहेत. परंतु आजच्या तारखेपर्यंत एकही पॉलिटिकल पार्टीने असं क्लेम केलेलं नाहीये की हे काम आम्ही केलेलं आहे. ते करू शकत सुद्धा नाही. कारण या संदर्भात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केल्याचा किंवा त्यांनी यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाहीयेत आणि आम्ही त्या फंदामध्ये पडत नाहीये. प्रश्न असा आहे, राजकीय कुठल्याही प्रकारच्या कमेंट्स करणं, टीकाटिपी करणं आणि आपल्या आंदोलनाची दिशा भरपडणं हा आमचा अजिबात हेतू नाहीये. आम्हाला आमचे प्रश्न, लोकांचे प्रश्न लोकांकडून सोडवायचे आहेत. त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे हे सर्व काम करतो. ऐतिहासिक आंदोलन केलं. त्याच्यामध्ये आपण ज्या मागण्या पुढे आणल्या होत्या त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 27 तारखेला त्यांच्याकडून आपल्याला पत्र आलं. तर प्रत्येक मागणीचं सविस्तर उत्तर त्यांनी आपल्याला दिलं होतं. आज आपल्याला हे समितीचं मोठं यश सांगायला आनंद होतोय की त्यातल्या पायाभूत सुविधांसाठी आपण ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या महावितरणच्या इंटरनल समितीकडून मान्य होऊन 65 ते 67 कोटी रुपयापर्यंतची कामं कर्जत तालुक्यासाठी MSEBने डिपार्टमेंटली मंजूर केली. त्याच्यामध्ये सांगायला आनंद होतोय की आपण त्यांच्याकडे 2 इन्कमरची मागणी केली होती, तर आपल्याला व्होल्टेज मिळत नाही. तर त्याच्या उपर जाऊन कंडक्टरची कपॅसिटी त्यांनी दुप्पट केली, 0.1च्या ऐवजी 0.2 आणि आपल्याला कळंबोलीहून 2 कंडक्टर आणि खोलीहून 2 कंडक्टर म्हणजे आत्ताची आपली जी काय विजेची लोडची कपॅसिटी ती चौपटीने वाढवून दिली. तसंच माथेरानसाठी त्यांनी अंतर्गत वीज वाहिन्यांच्या ऐवजी केबल प्रस्तावित करून त्या सुद्धा टेंडरला प्रस्तावित केले. तसंच माथेरानला काही किलोमीटरचा फिडरसाठीची केबल मंजूर. तसंच आपल्या तालुक्यासाठी जे महत्वाचं होतं गेली 7-8 वर्षे जे प्रलंबित होतं ते शीर्षाचं स्विचिंग स्टेशन सुद्धा त्यांनी ह्या टेंडरमध्ये मंजुरीला केलंय. आणि आपली जी मागणी होती की कळंबोलीहून आपल्याकडे कर्जतला ज्या इन्कमरमधून वीज येत होती ती नदी क्रॉसिंग बऱ्याच ठिकाणी होते, त्यामुळे पावसाळी त्यांनाही मेंटेनन्सला अडचण होती. तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी अंतर्भूत करून साधारण 28 किलोमीटर लांबीला पुरतील असे मोनोपोल त्यांनी या DPR मध्ये खास कर्जतसाठी मंजूर केले. सर्व दृष्टीने ही जी योजना त्यांनी आपल्यासाठी केली त्याच्यामुळे मला विश्वास आहे की पुढची 20 वर्ष कर्जतसाठी सुखकर असतील. इतकं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला ते देत आहे. आता राहिला प्रश्न ट्रान्सफॉर्मर अपग्रेडेशन, कुठे ST केबल बदलायचे, कुठे LT केबल, सडलेले पोल, तर त्या सगळ्या योजनांसाठी त्यांनी RDSS-B किंवा 2 ही जी केंद्र शासनाची योजना आहे ही लवकर कार्यान्वित होईल. मंजुरी आहे ही कार्यान्वित झाल्यावर तालुक्यातले हे जे प्रश्न आहेत हे पण सगळे म्हणजे मार्गी लागलेले आपल्याला दिसून येईल. कधीपर्यंत हा जो निधी आलेला आहे कधीपर्यंत ही कामं पूर्ण होते काय अपेक्षा आहे? निधीची त्यांची साधारण रूपरेषा 1 वर्षाची आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून लक्ष घालून आपल्याला जे त्यातलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लवकरात लवकर पुढच्या 6 महिन्यात पुरं केलं तर पुढची कामं होईपर्यंत सुद्धा आपल्याला विजेचा प्रश्न भेडसावणार नाही.